माझं जपानसारखी परिस्थिती होती. कारण जपानमध्ये तुम्हाला ते पण असेल काय वेगळे पण आहे जपानमध्ये माहिती तुम्हाला. असं म्हणतात की जपानमध्ये एखाद्या व्यक्तीला लोकांचा धक्का बसला नाही ते लोक आश्चर्य घेतात. तसं रोज उद्धव ठाकरेला धक्के मला आता धक्का करून झालेला. अशी किती कोण धक्के देतात ते बघूया. त्यांना काय द्यायचं नाही धक्का ज्यावेळेला द्यायचं तेव्हा असं देऊ की पुन्हा हे दिसतात. एखादा निर्णय घेतल्यानंतर थोडीशी राजी नाराजी असते कोणालाही. तसं आता घुसायला देऊ नका. सोमनाथजी तुमची त्या नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. एक शिवसेना प्रमुखांपासून तर शिवसेनी पुण्या शिस्तीचा करायची थोडा कल्याण शिस्तीचा पण आता सैनिक पंचांचं शिस्त आली पाहिजे. थोडेसे काही दुसरे गोवे असतील मी बघितलं मध्ये पुण्याची सुद्धा काही नाराज लोक आली होती. आता मोरजकर पण आहेत. आपले पेडणेकर जरी आज आले नसते पेडणेकरला सुद्धा समजून घ्या. कारण ही लढाई एकट्या दुसऱ्याची नाही ही लढाई आपली आहे. आणि मुद्दामून मी जे व्यक्त त्यांना सगळ्यांना सांगतो की सगळ्यांनी नावापेक्षा आवर्जून बघा. आता ते जे काही रिपोर्ट येतात की लोक डोळे पुसत बाहेर पडतात. नाही डोळे पुसत नुसते बाहेर करू नका. डोळे उघडून तिथे बघा. बाकीच्या गोष्टी मला ज्या काही बोलायचं तर आता परवापासून आपल्या मराठी भाषा दिन आहे तेव्हा जे काही बोलायचं ते बोलेल. पण आता ही लढाई केवळ आपली इच्छेची नाही आहे तर आपल्या मुळावरती घाव घालणारे एक कसे सरसावले आणि आपल्याच लाकडाचा दांडा करून त्याची कुऱ्हाड बनवून हे शिवसेनेच्या म्हणजे मराठी माणसांच्या मुळावरती घाव घालण्याचा प्रयत्न करतात. कारण तेव्हा आपण जर का एक नाही राहिलो किंवा त्याच्यातून दिसून करू असं बाकी मोठ्या भाषेच्या जगात नाही. संघटनात्मक बांधणी करण्याचे अत्यंत दिवस आहेत. येत्या काही दिवसामध्ये कोर्टाच्या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका संघटनेच्या गोष्टीच्या आणि त्याच्यानंतर निवडणुका कधी लागतील मग आरक्षण कधी लागेल. शक्यता एप्रिल मे मध्ये निवडणूक लागण्याची दाट आहे. त्यानुसार आपल्याला जो काय वेळ मिळाला प्रत्येक शाखेमध्ये आपापली जबाबदारी घ्या. विनायकजीने जे काय सांगितलं मग मतदार नोंदणी जरा तपासा सदस्य नोंदणी आपले घटक प्रमुख या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. पण एक चांगला कार्यकर्ता शिवसेना प्रमुखांचा विभाग म्हणून दिलेला आहे. आणि मला खात्री आहे की गेल्या विधानसभेत जो काय अनुभव आला तो लक्षात घेता जी काही चूक झाली असेल ती चूक आता पुन्हा होणार नाही. आणि तिन्हीच्या तिन्ही वॉर्ड मला महापालिकेमध्ये पूर्ण आणि पूर्ण प्रवेश करून